आज आपण चर्चा करणार आहोत दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी आपल्या प्रहार या स्तंभातून मांडलेल्या एका अत्यंत जळजळीत वास्तवावर। पोहरे यांनी यावेळचा प्रहार अशा भोंदू बुवांवर केला आहेच, पण त्याही पेक्षा अशा भामट्यांचा धंदा वाढवणाऱ्या लोकांना त्यांनी मुख्य दोषी ठरवले आहे। प्रकाश पोहरे यांनी अत्यंत संतापाने नमूद केलंय की सध्या एकट्या अशोक खरात नामक भामट्याने सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल्स आणि संपूर्ण सोशल मीडिया व्यापून टाकलाय। दिवस रात्र त्याच्याच काळ्या कारनाम्यांच्या बातम्या सुरू आहेत। अशा वेळी सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांच्या बातम्या मात्र गहाळ झाल्या आहेत। पोहरे म्हणतात की आपण त्या एकट्या खरातला दोष देऊ शकत नाही, तर त्याच्या पायाशी नतमस्तक होणाऱ्या नालायक लोकांनाच खरे दोषी मानले पाहिजे। जगद्गुरु वंदनीय तुकाराम महाराजांच्या शब्दांचा दाखला देत प्रकाश पोहरे सांगतात की सत्य आम्हा मनी नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे। आणि सत्य सांगा लोका जरी कडू लागे या उक्तीप्रमाणे ते आज हा प्रहार करत आहेत। ते म्हणतात की आपल्या देशाचा इतिहास असा आहे की बाबा, बुवा, गुरु, साधू या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या, विशेषतः स्त्रियांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे आर्थिक आणि शारीरिक शोषण केले आहे। पोहरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हीच घटना जर अमेरिका, चीन किंवा इतर हुकुमशाही राष्ट्रांमध्ये घडली असती तर तिथे अशा भोंदूंना गोळ्या घालून ठार केले गेले असते। पण भारतात मात्र एका खरातने इतका उच्छाद मांडलाय की त्याने संपूर्ण मीडिया काबीज केलाय। प्रकाश पोहरे यांनी व्यवस्थेतील दोषावर बोट ठेवताना म्हटलंय की व्यवस्थेमुळे कावलेली सामान्य जनता एखाद्या बाबाच्या नादी लागून आंधळी भक्ती स्वीकारते आणि या भक्तांवर, विशेषतः महिलांवर डोळा ठेवून असणारे राजकारणी मतांच्या बेगमीसाठी थेट या बाबालाच कवेत घेतात। संत व प्रबोधन परंपरेचा महाराष्ट्र अशा नालायक गोष्टींमध्ये अडकून पडणे हे मोठे दुर्दैव असल्याचे त्यांनी नमूद केलंय। बाबा राम रहीम, नित्यानंद आणि ज्याला निर्बुद्ध लोकांनी बापू बनवले तो आसाराम ही उदाहरणे डोळ्यापुढे असतानाही लोक खरात बाबा पुढे नतमस्तक कसे होतात हा संशोधनाचा विषय असल्याचे ते म्हणतात। पोहरे यांनी अत्यंत कडक शब्दात विचारलंय की महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वतः जेव्हा या बलात्कारी बुवाच्या नादी लागतात तेव्हा त्या महिलांना काय न्याय देणार? आणि शिक्षण खात्याचे पूर्वीचे मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर लोकप्रतिनिधी जेव्हा त्या बुवाच्या पाया पडतात तेव्हा ते जनतेला काय न्याय देणार? प्रकाश पोहरे यांच्या मते त्या बुवाचा तो धंदाच आहे, पण खरे नालायक तर त्याच्यापुढे नतमस्तक होणारे हे लोक आहेत। प्रदीप मिश्रा नामक बुवावर टीका करताना पोहरे म्हणतात की त्याने असा फाजीलपणा सुरू केलाय की मुलगा अभ्यास न करता केवळ शिवपिंडीवर बेलपत्र वाहिले की पास होईल किंवा धतुऱ्याचे पान वाहिले की जॉब मिळेल। पोहरे यांनी ठणकावून सांगितलंय की याचा प्रयोग करून जर जॉब नाही लागला तर याच्याच धतुऱ्यावर लाथ घातली पाहिजे, कारण हे सर्व नॉन प्रॅक्टिकल आणि अवैज्ञानिक प्रकार म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची पायमल्ली आहे। कर्मयोगी गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याकडून आपण काय शिकलो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। ग्रामगीतेचा संदर्भ देत ते म्हणतात, वास्तविक संत नव्हे जादूगार, करावया चमत्कार, हा तो चालत आहे व्यवहार पोटभऱ्यांचा। अंधश्रद्धा विरोधी कायदा 2013 मध्ये पारित झाला, पण त्याचे पुढे काय झाले आणि काय कारवाया झाल्या हा देखील संशोधनाचा विषय आहे। प्रकाश पोहरे यांनी स्पष्ट केलंय की शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे तर विचार करण्याची क्षमता विकसित करणे होय। विज्ञान सांगते की निसर्ग अनिश्चित आहे, पण ही अनिश्चितता स्वीकारणे कठीण जाते, म्हणून माणूस निश्चिततेचा भास देणाऱ्या बाबा बुवांकडे आकर्षित होतो। अशोक खरातने नेमका त्याच मानसिकतेचा आणि खोट्या ओळखीचा फायदा घेतलाय। शेवटी तुकोबारायांच्या अभंगातून कळकळीने सांगताना प्रकाश पोहरे यांनी उपदेश केलाय, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। जोपर्यंत समाजात विवेक बुद्धीचा प्रश्न विचारण्याचा आणि सत्य शोधण्याचा आग्रह निर्माण होत नाही तोपर्यंत या बाबा बुवांचे साम्राज्य टिकून राहील। सुशिक्षित लोकही कोट्यवधींची उधळण या महाराजांवर करतात, त्याऐवजी तो पैसा वंचितांच्या समस्या सोडवण्यासाठी का वापरला जात नाही असा सवाल त्यांनी केलाय। तुकोबारायांच्या अभंगातून कळकळीने सांगताना त्यांनी शेवटी उपदेश केलाय की आता तरी आपल्या आयुष्याचा नाश करू नका आणि स्वतःचे चित्त शुद्ध करा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।